नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर एका बोटाने टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. 5 जानेवारी 2023 चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. पवित्र आत्म्याचे चर्च एस्प्रिसंताचे देऊळ नंदाखाल 1573 ते 2023. इसवी सन 52 ते 60 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस व संत बर्थोलोमियो हे भारतात आले होते. संत थॉमस दक्षिण भारतात तर संत बार्थोलोमियो हे उत्तर भारतात आले होते असे इतिहासकार सांगतात. भारताचा शोध घेण्यासाठी निघालेले ख्रिस्तोफर कोलंबस हे दर्यावधी खलाशी इसवी सन 1492 साली अमेरिकेच्या किनारी पोहोचले. त्यांनी अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर वास्को दी गामा हे पोर्तुगीज दर्यावधी खलाशी 27 मे 1498 रोजी भारताच्या दक्षिणेला कालिकत येथे पोहोचले. त्यांच्या अगोदर अखंड भारत अस्तित्वात होता, पण तो आता जगाच्या नकाशावर आला. वास्को दी गामा सोबत व्यापारी होते तसेच मिशनरी धर्मगुरू होते. हे मिशनरी धर्मगुरू पुढे 1510-1510 साली गोव्यामध्ये पोहोचले. त्यांनी तिथे संत कॅथरीन हे चॅपल बांधले व तिथे 25 नोव्हेंबर 1511 रोजी भारताच्या भूमीवर गोव्यामध्ये या संत कॅथरीन चॅपलमध्ये त्यांनी पहिला मिसा अर्पण केला. त्यानंतर हे मिशनरी धर्मगुरू 1533 साली वसईच्या किनाऱ्यावर आले. वसई किल्ल्यात 4 पंथांनी 4 चर्चेस बांधली व किल्ल्याबाहेर दक्षिण वसईत 6. सांडोर 1566, पापडी 1574, रमेदी 1577, पाली 1585, माणिकपूर 1606 व मर्सिस 1606 व उत्तर वसईत 3 निर्मळ 1558, आगाशी 1568 व नंदाखाल 1573. त्यानंतर 300 वर्षानंतर तलासरी येथे पण 1926 साली चर्च बांधण्यात आले. आपल्या नंदाखाल येथे इस्प्रिसंतांचे देऊळ 1573 साली बांधले. हे भारतातील दुसरे चर्च. या अगोदर इस्प्रिसंतांचे देऊळ गोव्यामध्ये 1564 साली बांधण्यात आले आहे. त्यानंतर गोव्यामध्ये इस्प्रिसंतांच्या नावाची दुसरी 3 चर्चेस नारोआ, मार्गोवा, कुडाळ बांधली गेली आहेत. मात्र आपले चर्च हे मुंबई सरधर्म प्रांतातील पहिले व एकमेव चर्च हे नंदाखालचे असून मुंबईमध्ये दुसरे कळंबोली येथे 1996 व आता वसई तलासरी विभागात चर्च उभारले गेल्याचे समजते. याबाबत आपले मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया अधिक प्रकाश टाकतील. वास्को दी गामाच्या आगमनाला 525 वर्षे झाली असून मुंबई धर्म प्रांत गेल्या 500 वर्षांपासून आहे. 1720 पासून ते 1850 पर्यंत कार्मेलाइट संस्था, 1850 ते 1858 कॅपुचियन संस्था व 1858 पासून 1950 पर्यंत जेजुएट संस्थेचे धर्मगुरू कारभार पाहत होते. पोप लिओ 13 यांनी 1886 साली मुंबईला सरधर्म प्रांताचा दर्जा दिला. 1928 पासून आर्चबिशप जोकिम डिलिमा कारभार पाहू लागले. त्यांनी जिथे चर्च तेथे शाळा सुरू केल्या.
तसेच प्रत्येक चर्च तिथे कॉन्व्हेंट सुरू केली. तेच कार्य आर्चबिशप थॉमस डी रॉबर्ट्स व पुढील 1950 पासून भारताचे पहिले बिशप कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेसियस यांनी सुरू ठेवले. त्यांच्यानंतर कार्डिनल सायमन पिमेंटा आले. त्यानंतर कार्डिनल आयवन डायस आले. 15 ऑगस्ट 1998 पासून वसई धर्मप्रांत अस्तित्वात आला. आपल्या पवित्र आत्म्याच्या चर्चला 450 वर्षे झाली. त्यापैकी 425 वर्षी आपण मुंबई सर धर्मप्रांतात होतो व गेली 25 वर्ष आपण वसई धर्मप्रांतामध्ये आहोत. या 450 वर्षांमध्ये आपल्या चर्चने किती पोप पाहिले असतील? पोप 226 ते 266, साधारण 40. किती आर्चबिशप पाहिले असतील? साधारण 10. याचा आढावा घेणे उचित होईल. आपल्या भारताचे पहिले बिशप आणि पहिले कार्डिनल व्हॅलेरियन यांचा जन्म 1900 साली झाला. ते 1926 साली धर्मगुरू झाले व 1946 साली ते भारतातील पहिले भारतीय बिशप झाले. 1950 साली ते मुंबईचे 7वे आर्चबिशप झाले व 1952 साली भारतातील पहिले कार्डिनल झाले. ते 1950 ते 1978 पर्यंत आर्चबिशपपदी होते. त्यांच्यानंतर कार्डिनल सायमन पिमेंटा व कार्डिनल आयवन डायस व कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस आर्चबिशपपदी आहेत. आपल्या वसईतले पहिले बिशप डोमिनिक अब्रियो हे 1978 साली बिशप झाले व त्यांची नेमणूक औरंगाबाद येथे झाली. त्यानंतर दुसरे बिशप इग्नेसियस दिकुन्हा 1989 साली झाले. त्यांचीही नेमणूक औरंगाबाद येथेच झाली. त्यांच्यानंतर तिसरे बिशप थॉमस डाबरे हे मे 1990 मध्ये बिशप झाले. ते मुंबई सरधर्मप्रांतात होते. मात्र 15 ऑगस्ट 1998 रोजी ते वसई धर्मप्रांताचे पहिले बिशप झाले व 2009 सालापासून आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे वसईचे दुसरे बिशप म्हणून कारभार पाहत आहेत. पोर्तुगीज मिशन्यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या नंदाखाली ख्रिस्ती धर्माचे बीज पेरले. या बीजाचे वृक्ष झाला, वटवृक्ष झाला. त्याला किती फळे आली त्याचाही आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. 450 वर्षांपैकी 350 वर्ष त्यांनी सुवार्तेचा प्रचार व प्रसार केला असे दिसते. मात्र 1922 मध्ये म्हणजेच 100 वर्षांपूर्वी आलेले धर्मगुरू मॉन्सिनियर ब्रान्झ फ्रान्सिस्को डी सिल्वा यांनी आपल्या धर्मग्रामाची सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष परिश्रम घेतले. 350 वर्षात जवळपास 55 धर्मगुरू कार्य करून गेले असा अंदाज आहे. त्यानंतर गेल्या 100 वर्षात शेकडो धर्मगुरूंनी कार्य केलेले आहे. आपण फक्त प्रमुख धर्मगुरू बद्दलच वाचतो, ऐकतो, परंतु त्यांच्या जोडीला असलेले सहाय्यक असिस्टंट धर्मगुरूचे सुद्धा फार मोठे योगदान आहे. त्यांना विसरता येणार नाही. जशी फादर विली नाझरेथ, फादर रॉस फर्नांडिस, फादर सायमन डिसोजा, फादर बर्नार्ड भंडारी, फादर लेस्ली मिरांडा, फादर एडवर्ड डिसूजा, फादर रिचर्ड मिस्किटा, फादर मिल्टन मिरांडा, फादर नाप गोन्साल्विस, फादर जो गोन्साल्विस, फादर इग्नेशियस तुस्कानो, फादर आलेस तुस्कानो हे मयत आणि इतर अनेक मयत व हयात सहाय्यक धर्मगुरू यांनी आपल्या उन्नतीसाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. या सर्वांचे फोटोसह नावे आपल्या स्मरणिकेत छापून त्यांना मानवंदना देणे योग्य होईल. इसवी सन 1739 मध्ये आपल्या नंदाखाल धर्मग्रामात पहिले धर्मगुरू झाल्याची इतिहासात नोंद आहे, फादर पॉलिकॉर्प सिनियोर. त्यानंतर मात्र बराच काळ, जवळपास 204 वर्षे गेल्यानंतर 1943 साली फादर फ्रांक लोबो हे धर्मगुरू झाले आणि आपण सर्वजण त्यांनाच पहिले धर्मगुरू मानतात. त्यानंतर 20 वर्षांनी तिसरे धर्मगुरू फादर जॉन रुमाव झाले व त्यानंतर मात्र मालिका सुरू झाली. आजपर्यंत जवळपास 67 धर्मगुरू झालेले आहेत. त्यामधील 6 फादरांनी धर्मगुरू पदाची 50 वर्षे पूर्ण केलेली आहेत. तसेच त्यामधील 10 धर्मगुरू मयत झालेले असून 4 अलिप्त झाले आहेत. तरी इतर 53 धर्मगुरूबद्दल अधिक माहिती जाणून घेणे अगत्याचे आहे. त्याचप्रमाणे 1958 साली सिस्टर कार्मेलीन मिनेझिस घोसाळी या उत्तर वसई व आपल्या भागातील पहिल्या सिस्टर झाल्या. त्याला 65 वर्ष झाली.
त्यांच्या नंतर 1966 साली सिसिलिया डिमेलो व सिस्टर हिल्डा कोरिया सिस्टर झाल्या. 1969 साली लुइजा व सिमोना मचाडो आणि आत्ता सिस्टर मर्लिन, सिस्टर शिला, सिस्टर मिल्ट्रेड, सिस्टर कॅथरीन मचाडो व मारी लोबो यांनी त्यांच्या व्रतस्थ जीवनाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत आणि जवळपास 140 वर सिस्टर धर्मभगिनी जगाच्या कानाकोपऱ्यात सेवा करत आहेत. त्या सर्वांची नोंद घेणे आवश्यक आहे. आपले धर्मगुरू व धर्मभगिनी कुठे आहेत, काय कार्य करत आहेत? काही मोठ्या मोठ्या मुद्द्यावर असून त्यांची प्रेषितीय कार्य कसे सुरू आहे त्याची जाणीव आपण आपल्या इतर बांधवांना करून देणे उचित होईल. 2023 वर्ष हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आपले वसई धर्म प्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्या वयाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपले लाडके पॅरिश प्रिस्ट फादर थॉमस डिसोजा यांच्या गुरुदीक्षेचा रौप्य महोत्सव आहे. आपले सहाय्यक धर्मगुरू फादर निलेश तुस्कानो हे वयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहेत. आपल्या वसईचे पहिले बिशप डॉमिनिक आब्रिओ यांची जन्मशताब्दी आहे. फादर फ्रँक लोबो यांच्या गुरुदीक्षेला 80 वर्षे झाली. मोत्या कुरेल उर्फ मोत्याशेट यांना शेव्हालियर पदवी मिळाली, त्याला 67 वर्ष झाली. ते वसईतील आणि ठाणे जिल्ह्यातील पहिले शेव्हेलियर आणि वसईतील पहिले परदेशी प्रवास करणारे. 1958 फादर जॉन रुमाव यांना गुरुदीक्षेला 60 वर्षे झाली. 60 वर्षे पूर्ण करणारे पहिले धर्मगुरू. तर मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया व फादर विजय कराष्टो यांना 55 वर्षे झाली आहेत. तसेच फादर डायगो परेरा यांना 55 वर्ष पूर्ण होत आहेत. तर फादर अड्र्यू रॉड्रिग्ज व फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या मदर हेमाची जन्मशताब्दी आहे, तसेच आणि प्रेषितीय संघाची सुद्धा शताब्दी आहे. आपल्या अनेक प्रापंचिकाची जन्मशताब्दी आहे. आपल्या सेंट झेवियर कॉन्व्हेंट हॉस्पिटलला 70 वर्ष झाली. या हॉस्पिटलमध्ये साधारण 35 ते 40 वर्षाच्या पुढील व्यक्ती, मुले मुली यांचा अनेकांचा जन्म झालेला आहे. त्यांनी आठवण करावी. तसेच या सिस्टरांचा दवाखाना अखंडपणे चालू आहे. त्यांचे आरोग्यदायी योगदान महत्त्वाचे आहे. तसेच कार्मेल कॉन्व्हेंटच्या सिस्टर आपल्याकडे येऊन 55 वर्ष झाली आहेत आणि आता त्यांच्या कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलला 25 वर्ष होत आहेत. रौप्य महोत्सव त्या सिस्टरांचे शैक्षणिक योगदान आहे, त्याची जरूर दखल घ्यायला हवी. आतापर्यंत कार्य करून गेलेल्या दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर यांची सुद्धा फोटोसह नावे स्मरणिकेत छापली जायला हवी. त्यांच्या या कार्याची थोडी तरी आठवण केल्यासारखी होईल. आपल्या वसई धर्म प्रांताला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पहिले बिशप थॉमस डाबरे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी मॉन्सिनर फ्रान्सिस कोरिया हे पहिले विकार जनरल झाले. त्याचवेळी फादर टोनी कोरिया हे रेक्टर झाले आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संपादक आणि प्रसिद्धी प्रमुख झाले. त्याचवेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मार्शल कोरिया हे आपले सर्व नंदाखालचे भूमिपुत्र. तसेच सुवार्ता संपादक फादर एलियास रॉड्रिग्ज, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, फादर अड्र्यू रॉड्रिग्ज आणि फादर फ्रान्सिस कोरिया हे सर्व माजी संपादक आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आपल्या येथील भूमिपुत्र. त्यांचीही नोंद घेणे आवश्यक आहे. माझ्या माहितीनुसार आपल्या नंदाखाल धर्मग्रामात प्रथम वयाची शतक पूर्ण करणारी व्यक्ती या वर्षी लाभत आहे. पावलिना बेजमी कुरेल, कोरिया, नांदान ह्या येत्या डिसेंबर महिन्यात वयाचे शतक पूर्ण करत आहेत. नांदान गावक्यांनी ते शतक जोरात साजरे करावे. आपल्या धर्मग्रामाने सुद्धा याची दाखल घ्यावी. आपले लाडके गुरुवर्य पॉल गुरुजी रुमाव व जानू बाय मचाडो हे वयाची 98 पूर्ण करून 99 मध्ये पदार्पण करत आहेत. आलेस बाबा घोसाळ 92 पूर्ण 93 मध्ये पदार्पण. पंडित सर फिलिप फिलुकुरे 91 पूर्ण करून 92 मध्ये पदार्पण. सायमन तुस्कानो हे वयाची 90 पूर्ण करत आहेत. अनेक महिला 90च्या पुढे आहेत. त्यांचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांचे जास्त आहे. अनेक जण वयाची 85,
80, 75, 60. तसेच लग्नाची 70, 60, 50, 40, 25 पूर्ण करत आहेत. ती यादी फार मोठी आहे. आपल्या कॅथोलिक बंकेला 105 वर्षे झाली आणि आपल्या नंदाखाल शाखेला 51 वर्षे पूर्ण झाली असून त्या बंकेचा आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा वाटा आहे. तसेच आपल्या हद्दीतील ग्रामपंचायतीचा आपल्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. त्याची दखल घ्यायला हवी. अजूनही बऱ्याच बाबी विचारात घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. गेल्या 450 वर्षात सुरुवातीला प्रत्येकी पोर्तुगीज मिशनरी धर्मगुरू होते. नंतर गोवा, मंगलोर येथील धर्मगुरू, त्यानंतर मुंबई व अलीकडच्या 50 वर्षात वसईच्या धर्मगुरूंनी आपल्यासाठी फार मोठे कार्य केले आहे. म्हणून आपण आज अनेक बाबतीत प्रगतीपथावर आहोत. त्यांचा आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात आपण कुठपर्यंत पोहोचले आहोत व आपल्या पुढे आणखीन काय वाढून ठेवलेले आहे त्याचा अंदाज घेऊन पुढची वाटचाल करावी लागणार आहे. आध्यात्मिक क्षेत्र आतापर्यंत किती धर्मगुरू धर्मभगिनी झाल्या, त्या कुठे कार्यरत आहे, कुठल्या हुद्द्यावर आहेत त्याची माहिती सर्वांना करून द्यायला हवी. 450 वर्षात आपल्याकडील ख्रिस्ती लोकसंख्या किती आहे? 1551 साली संपूर्ण वसईमध्ये 1600 होती. ती 1720 मध्ये फक्त नंदाखाली ती 2648 होती व 1969 साली 8993 झाली होती. या आज अखंड नंदाखालमध्ये 14,400 अधिक 4,000 विरार पूर्व आणि विरार पश्चिम अशी एकूण 18,400 च्या वर आहे. पैकी फक्त नंदाखाल धर्मग्रामाची लोकसंख्या सुमारे 8,400 आहे. शैक्षणिक क्षेत्र आपल्या सेंट जोसेफ शाळेला 84 वर्षे झाली, हायस्कूलला 64 वर्षे झाली तर ज्युनियर कॉलेजला 48 वर्षे झाली. आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेले, आजपर्यंत किती शिक्षक शिक्षण देऊन गेले याचा आढावा घ्यायला हवा. प्रापंचिकांचे ज्ञानदीप मंडळाचे सिनियर कॉलेजला 30 वर्ष होत आहेत. या कॉलेजमधून किती विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले, ही सर्व आकडेवारी तयार केलेली असेल. आपल्याकडे मिलिटरी, पोलीस खाते तसेच IAS, IPS, IFS कोण आहेत, किती आहेत त्याचाही आढावा घेणे आवश्यक आहे. सामाजिक आपल्या 450 वर्षांमध्ये ख्रिस्ती लोकांची कुठपर्यंत प्रगती झालेली आहे हे आपण बघत असताना आपले नंदाखाल येथील लोकसंख्या 8,400 आहे. यामध्ये 15 वर्षाखालील किती, 6 ते 40 तसेच 41 ते 60 आणि 60 ते 75 आणि 76च्या पुढे किती, याची आकडेवारी तयारी करून पुढे ज्येष्ठांचे प्रमाण किती, तरुणांचे प्रमाण किती, याचा अभ्यास करून पुढील दिशा ठरविणे योग्य होईल. हे आकडेवारी तयार करत असताना आपल्याकडे उच्च शिक्षित किती, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक आणि इतर क्षेत्रांमध्ये तसेच उद्योगधंदा, स्वतःचे उद्योगधंदा करणारी किती, परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेली किती, त्याचबरोबर तिथे वास्तव्य करणारे किती, बोटी, शिप वर काम करणारे किती. आज गावामध्ये जुनी कौलारू घरी आहेत का? नवीन RCC घरे, बंगले किती झालेली आहे? 450वा महोत्सवी वर्ष ही एक पर्वणी आहे. मागील काळाची उजळणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पॅरिश कौन्सिल व इतर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अशी सर्व प्रकारची माहिती गोळा करून त्यावर रिसर्च करावा आणि नवीन पिढीचे भवितव्य ठरविले जाणे योग्य होईल. राजकीय राजकारणात आपले लोक कुठे आहेत ते सुद्धा पाहायला हवे. तसेच सांस्कृतिक आपली येथील तरुण-तरुणी मुले-मुली सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत त्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यासाठी पुढील काय योजना राबवता येतील, त्यासाठी सांस्कृतिक केंद्र असायला हवे का, त्यासाठी काही करता येईल का याचाही विचार करायला हवा. आपल्या आजूबाजूला अनेक धर्माचे लोक वास्तव्य करून आहेत, त्यांना या काही उपक्रमात सहभागी करून घेता येईल का? सर्व धर्म संभाव असा सर्वधर्मीय मेळावा आयोजित करता येईल का? आपल्या 7 लेकी आहेत,
त्यांना सुद्धा सामील करण्यासाठी काही उपक्रम राबविला जाईल का? आपले देऊळ पवित्र आत्म्याचे आहे. 2-3 दिवसांचे पूर्ण वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी संपूर्ण वर्षात 3-4 वेळा रिट्रीटचे आयोजन करता येईल का? भूमिपुत्र फादर सिस्टर यांना बोलवणार, तसेच आपल्याकडे कार्य करून गेलेल्या फादर सिस्टर यांना सुद्धा बोलावून त्यांचा सत्कार करता येईल का? आपल्या या चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षाला अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. फादर थॉमस यांचे ब्रीदवाक्य आहे, घरोघरी पवित्र आत्मा. त्यासाठी एक सुंदर, आकर्षक, माहितीपूर्ण, 7 लेकी आणि 7 पवित्र आत्म्याची दाणे असलेले 2023 चे कॅलेंडर बनवून प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात ते वाटण्यात आले आहे. ती कॅलेंडर आपल्या लेकीच्या घरी जायला हवी आहेत, इतकी चांगली आहेत. या महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम राबविले जातील. आपली संस्कृती आणि परंपरा आहे की कुठलाही उत्सव जोरात साजरे करायचे, पाहुण्यांना बोलावून त्यांचा सत्कार, आदरातिथ्य करायचं. प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात हा महोत्सव साजरा करण्यात आला तर त्यात वावगे काही नाही. या महोत्सवानिमित्त जी स्मरणिका तयार केली जाईल ती नेहमीसारखी नसेल तर एक आगळी वेगळी, भरपूर माहिती असलेली, सर्वांच्या संग्रही राहील अशी, त्याला पुस्तकाचे स्वरूप देऊन त्या आकाराची बनविली जाईल आणि ती येत्या डिसेंबरमध्ये सांगता समारंभ आयोजित करून प्रसिद्ध केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. चर्चने या वर्षाचे उत्पन्न या महोत्सवासाठी खर्च केले तर तो एक चांगला पायंडा पाडला असे होईल. अजून बऱ्याच बाबी विचारात घेऊन हा सुवर्ण महोत्सव नुसता सुवर्ण नाही तर चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे, तो कायम आठवण राहील अशा प्रकारे साजरा केला जाईल असा भरवसा आहे. पवित्र आत्म्याची कृपा आपणा सर्वावर येवो हीच प्रार्थना करतो. धन्यवाद. बावतीस पेडीकर, नंदाखाल, वसई, 5 जानेवारी 2023. अजून काही बाकी आहे ते नंतर सावकाशीने